ज्याची बंद पडली छाती की संध्याकाळी उचलून न्यावं लागते आणि करावं लागते माती. कार्यक्रम खराब आहे ना हो. छाती म्हणजे माणसाचे इंजन आहे. एकदा इंजन का ते फेल गेलं की नाही माणसाचा कार्यक्रमला काहीच नाही, गरज नाही आहे. तर माझ्यासोबत अमरावतीचे सुप्रसिद्ध डॉक्टर अभिषेक भडांगे पाटील सर आहेत. सर, गावरान दांडी स्वागत आहे. नमस्कार. मला एक सांगा, सध्या थंडीचा टाईम आहे. थंडीच्या टाईमात मी लय जणांचं पण राहिलो, उभ्या चालले हो, जवान पोट्टे चालले. नेमकं काय कारण असू शकते आज? भरपूर सारे कारण आहेत. एक तर ज्यांना हार्टची जी बिमारी असते पहिल्यापासून, तर हे बऱ्याच लोक व्यवस्थित गोळ्या औषधं घेत नाही. रक्त पातळ करायची जी गोळी आहे किंवा बाकीच्या ज्या बीपीच्या गोळ्या आहेत किंवा हार्टसाठीच्या गोळ्या त्या घेत नाहीत. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला कधी पण प्रॉब्लेम राहू शकतो. दुसरं, तुम्ही जे म्हणता थंडीच्या याच्यात जो प्रॉब्लेम जातो, तर थंडीच्या याच्यात सीझन मध्ये वयस्कर लोकांमध्ये काय होतं की हे लोक पाणी कमी पितात. त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे रक्त आहे हे हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते आणि ज्याला आम्ही थ्रॉम्बोसिस म्हणतो, म्हणजे रक्ताची गुठली तयार होणे. तर अशा प्रकारचं पाणी कमी पिल्यामुळे रक्त जास्त गाढ होऊन गुठली बनायची शक्यता वाढून जाते. तर याच्यामुळे काय राहतं की जे म्हातारे लोक आहेत, ओल्ड एज लोक आहेत, तर यांना थंडीच्या सीझन मध्ये थोडंसं हार्ट अटॅक यायचं प्रमाण हे थोडंसं हलकंसं जास्ती प्रमाणात राहतं. त्याच्यासाठी एक लक्षात घ्यायचं आहे की वयस्कर लोकांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की जेवढं थंडीचा सीझन जरी असला तरी जेवढं जास्त पाणी आपल्याला पिता येईल तेवढं जास्तीत जास्त पाणी आपल्याला प्यायचं आहे. नाही, ठीक आहे. आता 50, 60, 55, 70 ठीक आहे. बुढे जवान पोट्टे चालेल भाऊ उभ्या, त्याच्या मागचं कारण काय? याच्यासाठी आता आपली जी लाईफस्टाईल आहे, जे खानपान आहे आपलं, तर हे याच्यासाठी बऱ्यापैकी जिम्मेदार आहे. आणि दुसरं असं आहे की लोक जरी यंग असले तरी या लोकांना जे हे आहेत काय म्हणतात, तर काही सवयी ज्या आहेत या थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक आहेत. तर जरा बऱ्याचशा लोकांना तंबाखूची सवय आहे किंवा बाकी सगळ्या सवय आहेत किंवा काही लोकांना जेनेटिक हिस्ट्री सुद्धा असते की जरी काही कुठलीही सवय नसेल तरी चालतं. पण होतं काय, घरी जर का जेनेटिक हिस्ट्री असेल तर या लोकांना अगदी कमी वयात सुद्धा बायपासचं ऑपरेशन किंवा अँजिओप्लास्टी करायची गरज भासू शकते. इतक्यातच आम्ही जवळपास काही 35 ते 45 वयाच्या पेशंट्सच्या भरपूर साऱ्या पेशंटचे आम्ही बायपासचे ऑपरेशन केले इतक्यातच. बरं, आता तुम्ही बायपासचा विषय काढला. लोकांची एक मानसिकता होऊन गेली, बायपास केला म्हणजे त्या माणसाचं शरीर की नाही पंक्चर झालं म्हणते. तर बायपासच्या बद्दल लोकांच्या मनात जे निगेटिव्ह थिंकिंग आहे हे नेमकं खरं आहे का खोटं आहे, सांगा बरं जरासं. नाही, पंक्चर होतं असं काही नाही आहे. तो आता थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे की आपल्याला जर का बायपास करायचा सल्ला दिलेला आहे तर आपल्याला बायपास करायचा आहे की नाही करायचा आहे हे आपल्या जे ब्लॉकेजेस आहेत याच्यावर डिपेंड करतं की आपल्याला सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट काय राहू शकते. तर ज्या लोकांना बायपास करायची मानसिकता नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याजवळ एक नवीन उपचार पद्धती, ज्याला आपण ECP उपचार पद्धती असं म्हणतो, की स्पेशली ज्या लोकांची बायपास करायची मानसिकता नाही आहे किंवा ज्या लोकांचं बायपासचं ऑपरेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि वयानुसार परत काही वर्षात ब्लॉकेजेस डेव्हलप झालेले आहे, तर अशा लोकांना ही ECP उपचार पद्धती जी आपल्याकडे आता रिसेंटली आलेली आहे, याचं अमरावतीला सेंटर आहे, गांधी चौकमध्ये दत्त पॅलेस येथे, यालाच आपलं भडांगे ECP सेंटर नावाने आमचं तिथे सेंटर आहे. तर अशा तिथे आपण पेशंटची ECP उपचार पद्धती देऊ शकतो. आता तुम्ही ECP हा शब्द जरासा मला ऐकायला जरासा भारीच चालला. ECP म्हणजे नेमकं काय? ECPचा अर्थ असा आहे की एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन थेरपी. ठीक आहे, ही जी ट्रीटमेंट आहे ही US FDA अप्रूव्ड आहे. US FDA म्हणजे जे अमेरिकेचं जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यातर्फे ही ट्रीटमेंट अप्रूव्ड ट्रीटमेंट आहे. आणि दुसरं फक्त आपल्या इथे ही अजून प्रचलित नाही आहे कारण की बऱ्याचशा लोकांना या उपचार पद्धतीविषयी माहिती नाही आहे. जसं कुठल्याही ब्लॉकेजेससाठी आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास, कुठेही ब्लॉकेजेस म्हटलं तर हे 2 उपचार पद्धती आहेत हे सगळ्यांना माहित राहतं. पण याच्यासोबत एक उपचार पद्धती आणखीन राहते ज्याला आपण म्हणतो ECP थेरपी. आता हळूहळू त्याच्यासाठी आम्ही जनजागृती करण्यासाठी किंवा लोकांना एक अजून एक उपचार पद्धतीचा पर्याय असायला हवा या दृष्टीनेच आम्ही हा जो आजचा परतवाडा इथे जो कॅम्प घेतला होता तो याच दृष्टीने घेतलेला आहे की ज्या लोकांना या उपचार पद्धतीची माहिती नाही आहे, जे लोक म्हणजे आज सुद्धा बरेचसे असे पेशंट्स होते की ज्या लोकांना बायपास सर्जरी सांगितलेली होती आणि त्यांची करायची मानसिकता नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी बायपास सर्जरी केलेली नव्हती. तर अशा लोकांसाठी ही उपचार पद्धती एक खूप चांगली पर्वणी ठरेल. काय झालं, 2-4 बिमाऱ्या आहेत. आपण गावखेड्यात लोक फक्त नाव येतात. जुन्या काळात जसं आता कॅन्सर झाला की बाबा कॅन्सर म्हणजे संपला म्हणते विषय, त्याच्या आधी पहिले एड्स होता. त्याच्यानंतर सध्या जो ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे तो आहे सध्या हार्टचा. हार्ट आणि शुगर हे काय दोघं बहीण भाऊ आहेत काय? खूप जास्त जवळचे बहीण भाऊ आहेत. कारण की असं राहतं की ज्यांना शुगरची बिमारी आहे आणि शुगर जर का अनकंट्रोल्ड आहे, ज्याला मी अनकंट्रोल्ड डायबिटीस मलायटस असं म्हणतो, तर शुगर काय करते की सगळ्या ज्या बॉडीमधल्या बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स वाढवून देते. जसं आता एखाद्या
पेशंटला जर का ब्लॉकेजेस आहेत हे समजा वयानुसार हळूहळू 10 ते 20 वर्षात डेव्हलप होणार जर का असले, गॅप खूप मोठा झाला, समजा एक 15 ते 20 वर्षात डेव्हलप होणार असलं असं जर का पकडलं, पण जर का याच पेशंटला जर का शुगरची बिमारी आहे आणि त्या व्यक्तीने शुगर व्यवस्थित कंट्रोल केलेली नाही आहे आणि त्याची शुगर खूप जास्त वाढलेली आहे, गोळ्या व्यवस्थित घेतलेल्या नाही आहेत, तर जे ब्लॉकेजेस आपण अपेक्षा अशी ठेवतो की बाबा यांना 15 ते 20 वर्षात हे ब्लॉकेजेस हळूहळू वाढणार, तेच ब्लॉकेजेस जर का शुगर अनकंट्रोल्ड असेल तर हे ब्लॉकेजेस सगळे 5 ते 6 वर्षात वाढून जातात. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ब्लॉकेजेस सोबत बाकीचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, जसं आता डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत, किडनीचा प्रॉब्लेम आहे, तर शुगर काय करते की सगळ्या रोगांची म्हणजे जी पुढे 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 जाण्याची जी क्षमता आहे ती वाढवून देते. म्हणजे जे आजार वयाच्या आपल्याला 70व्या 75व्या वर्षी भेटायचे तेच आजार जर का एखादा अनकंट्रोल डायबिटीस असलेला जर का पेशंट आहे तर त्याला होऊ शकते 40-45 वर्षीच किडनीचा सुद्धा आजार राहू शकतो, हार्टचा सुद्धा आजार राहू शकतो, डोळ्यांचा सुद्धा आजार राहू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक अंगांवर डायबिटीसचे आपल्याला साईड इफेक्ट्स आपल्याला माहीत पडतात. बरं, एक माझा शेवटचा प्रश्न असा आहे की सिम्पटम काय, समजा एखादा मी आहे, समजा मी माझं उदाहरण देतो, इन्शुरन्सवाल्यासारखं नाही की बाई तुमचा नवरा मेला म्हणते की तुम्हाला पैसे भेटेल, आपलं तसं नाही, मी मायाहून उदाहरण देतो. समजा मी एक माणूस आहे आणि मायात कोणते असे लक्षण आहेत की बाबा हे जर लक्षण मायात दिसत असतील तर होऊ शकतील एखादा आपल्या छातीला फॉल्ट झाला काय. हार्ट याच्यासाठी खूप गमतीशीर आहे. सगळ्यात पहिलं प्रेझेंटेशन जे मोस्ट कॉमन आहे तर त्याला आम्ही असिम्टमॅटिक सुद्धा म्हणू शकतो की ज्याच्यात कुठलाच सिम्पटम राहत नाही. ठीक आहे, बाकी याच्यात तरी कुठला ना कुठला आपल्याला सिम्पटम राहतो की हे होत आहे किंवा बाकी काही दुसरा त्रास आहे असं राहतं. हार्टमध्ये बरेचसं मोस्ट कॉमन, स्पेशली तुम्ही आता शुगरचं विचारलं, शुगरच्या लोकांमध्ये तर हार्टमध्ये चेस्ट पेन सुद्धा राहत नाही, ज्याला आपण असिम्टमॅटिक प्रेझेंटेशन असं म्हणतो. तर बाकीचे जे सिम्पटम्स राहतात तर ते सिम्पटम्स आता बहुतांश आपल्याला माहितीच आहेत, तरी मी एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो परत की जसं चालल्यावर छाती दुखणे किंवा चालल्यावर दम लागणे किंवा बसल्या जागी सुद्धा छाती दुखणे, दम लागणे, छाती भरून येणे, जेवण झाल्यानंतर किंवा काही खाल्ल्याच्या नंतर छाती आणखीन जास्त भरून येणे किंवा रात्री झोपल्यानंतर छाती भरून येणे आणि परत परत आपल्याला उठून बसायची इच्छा होणे, हे सगळे आपल्याला कुठे ना कुठे हार्टचा आजार आहेत अशा पद्धतीचे हे सिम्पटम्स आहेत. तर हे होते डॉक्टर भडांगे सरनं ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की छाती माहीत तर छाती भरून मिळेल बाबा, ही बिमारी अशी आहे की दुसऱ्या तोंडातून जरी ऐकले की नाही, एखाद्या वेळेस पानं एखाद्या दुसऱ्या डोसकं खाजवलं की नाही आपलं डोसकं खाजवते, एखाद्या जांभूळ दिली की नाही आपली आपण जांभूळ देतो. तशाच पद्धतीनं सरनं हे जे लक्षण सांगितले, माहीत तर छाती जरा धकधक, माहीत छाती चक्कर जा आता, हे डॉक्टर भडांगे सर आहेत. भडांगे सरचा अमृताखाली पत्ता दिला आहे आणि एकदम ऍडव्हान्स पद्धतीनं ईसीपी ना सर, ईसीपी थेरपी सांगितली, बायपास आणि काय ते अँजिओप्लास्टी, कसं आहे ते अँजिओप्लास्टी सर आपल्याला इंग्रजी रात्री 9च्या 9:30च्या पुढे समजते. त्याच्यानं हे जो 2 शब्द डॉक्टर साहेबांनी सांगितले, डॉक्टर साहेबाखाली मी पत्ता दिला आहे, या पत्त्यावर तुम्ही फोन लावून डॉक्टर साहेबांच्या सोबत या हृदयारोगासंबंधी ज्या समस्या असतील त्यासोबत डिस्कस करा. कारण राजीव बाबा, एकदा का हार्ट गेलं फेल की डोसक्यालाच लावावं लागते, तेल काही खरं नाही आहे. कार्यक्रम कसा वाटला, मुलाखत कशी वाटली, खाली कॉमेंट करून कळवा. आणि हो, तुम्हाला जर अशा कोणत्याही प्रकारची समस्या जर असेल तर डॉक्टर साहेबाचा अमृत पत्ता दिला आहे, नक्की संपर्क करा.